नमस्कार मंडळी, मी गेले होते यवतमाळात म्हणजेच माझ्या मूळ गावी. तर मग हा खास व्लॉग आहे विदर्भाच्या भाषेतला. जावयाला इथं पाय धुवायला पाणी ठेवले, मग आंघोळा करून इथं चालली होती चिवची भाजी निवडाचं काम आणि डेटा ट्रान्सफरचा प्रोग्राम. ह्या माझ्या आत्या आहेत. मग गप्पा गोष्टी यांच्यासोबत लय हाणल्या. मग काकू म्हणे जावयाला त्याच्या पसंतीनं कपडे घेऊन या. मग आम्ही गेलो तर कपडे घ्यायले आणि सोबतच दांड्याले बत्ताशे बी घेऊन या म्हणे. आणि मैसूर पाक लय चांगला दिसते, पण माया होता संकष्ट चतुर्थीचा उपास. आणि हे वय आमचं यवतमाळ. आणि मग आम्ही गेलो दत्त चौकातल्या मंदिरात दत्ताच्या, तिथं घेतलं दर्शन. आणि मग घरी येऊन केली चंद्राची पूजा, कारण होती चतुर्थी. मग आम्हाला सोडायचा होता उपास, तर आम्ही ठरवलं का अंगणात बसून मस्त जेवू. पावसाची बी भीती वाटे का पाऊस येते का काय, पण पाऊस आला नाही. इथं आमची पूजा झाली. आणि मग मी थोडीशी सायकल बी चालवून घेतली. लयच दिवसानं सायकल चालवली तर मला लय चांगलं वाटते. आणि सायकल चालवली. आणि मग आम्ही जेवायला बसलो तर काका पाणीपुरी घेऊन आले. मग पहिले म्हणे पाणीपुरी खा स्टार्टर म्हणून, आणि मग मस्त चिवची भाजी पोळी असं जेवा म्हणे. म्हणून मग आम्ही पाणीपुरीत जास्त खाल्ली आणि जेवलो कमीच. असा होता माझा यवतमाळचा दिवस पहिला. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, या भाषेत मज्जा आली का नाही सांगा. आणि या पाणीपुरी खाले. आणि मग पाणीपुरी खाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब बी करा. हाय का नाही बढिया. अशी पाणीपुरी भेटते फक्त विदर्भातच, वरण नसते बापा. जेवण झाल्यावर थोड्या वेळ बॅडमिंटन खेळलो, कारण पोटात जे जास्त झालं होतं जेवण थोडंसं जिरवलं. आणि बॅडमिंटन खेळून झाल्यावर मग खाल्लं आईस्क्रीम. तर ह्या पोरीले म्हणलं सगळ्याला आईस्क्रीम दे सेकंड राऊंड. तर तिनं आणला संपत आलेला डब्बा बरोबर. आणि आणला तर आणला, साऱ्याला दे म्हटलं तर लोकांच्या अंगावरही सांडून ठेवलं. इथं काकूच्या वाटीत टाकायच्या ऐवजी काकूच्या कपड्यावरच तिनं आईस्क्रीम टाकली. असं असते का पहा बरं. काय करावं आता या पोरीचं. आणि हसून बी राहिली.